शिंदी बाजार दुर्घटना, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची रुग्णालयात भेट, जखमी मुलीच्या तब्येतीची केली विचारपूस, मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचे सांगितले। जालना शहरातील शिंदी बाजारात झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक 27 बुधवार रोजी रुग्णालयात भेट देऊन गंभीर जखमी झालेल्या 14 वर्षीय मुनमुन संदीप नवमहालकर हिच्या तब्येतीची विचारपूस केली। यावेळी त्यांच्यासोबत अक्षय गोरंट्याल यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मंगळवारी संध्याकाळी पत्र्याच्या शेडला विद्युत प्रवाह उतरल्याने झालेल्या दुर्घटनेत मितेश बदानिया वय 45 वर्ष यांच्या जागीच मृत्यू झाला होता, तर मुनमुन ही गंभीर जखमी झाली होती। अपघातानंतर तिला तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। डॉक्टरांकडून तिच्या उपचारासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत। या दुर्घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। दरम्यान मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचेही गोरंट्याल यांनी यावेळी बोलताना सांगितले। काल एक दुःखद घटना जालन्यात झाली। शॉक लागून एक पासी समाजाचा माणूस तो वारला आणि त्याच्यासोबत एक लहान मुलगी कोमामध्ये गेली। आणि कालपासून जेवढे गणेश भक्त आहेत ते सर्व त्या हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि आम्ही सर्व मित्र कंपनी पण आज व्हिजिट केली आणि अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक आहेत। त्यासाठी आमचे सर्व मित्र कंपनीने या हॉस्पिटलचा खर्च उठवण्याची आमचे जेवढे नगरसेवक आणि माझ्यासोबत जे दिसतात आमचे मित्र महावीर धक्का असेल, रमेश गौरक्षक असेल, नन्नू काबली असेल, आपले घनश्याम खाकीवाले असेल आणि कल्याण बदनेकर असेल आणि हे आमचे रोहित भुरेवाल जे गणेश महासंघचे अध्यक्ष, आम्ही सर्व कॉन्ट्रीब्युशन करून या पीडितांना मी पैसे दिलेले आहे आणि डॉक्टरला सांगितलं आणखीन काय लागत असेल तर आम्ही पैसे देऊ, पण मुलगी वाचली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि 100% आम्हाला यश येईल।